नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचे 4 वाजतायत आणि आपण पाहताय 4च्या बातम्या. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी पुण्यातून येतेय. पुण्यातून एक मोठी बातमी, यावेळची राजकीय वर्तुळातली बातमी. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते जेवायला गेले. मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाली. यावेळी केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवारच उपस्थित होते. तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर होते. चर्चा केल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सामच्या हाती लागलाय. मात्र काका पुतण्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली. वळसे पाटील आणि घाटगे त्यानंतर बाहेरच थांबले होते. मात्र त्याआधी ही चर्चा झाली. नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. बरीच चर्चा राजकीय वर्तुळात या भेटीनंतर रंगू लागलेली आहे. अजितदादा आत एकटेच गेले, दार बंद झालं आणि त्यानंतर 10 मिनिटं चर्चा करण्यात आली. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. साहेबांची तुमची बंद दाराआड चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात उधाण आलंय चर्चांना. काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली. अजित पवार शरद पवारांमध्ये नेमकं काय घडलं याची आता चर्चा रंगतेय. चांगला विषय असेल तर चांगली चर्चा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तर आपल्या विरोधात जे लढले त्यांना सोबत घ्यायचं नाही अशी महायुतीत ठरलंय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालंय. तसंच जे चांगलं आहे, जो विषय चांगला असेल त्याबाबत चर्चा व्हायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिल्याचं पाहायला मिळतं. विरोधात लढलेल्यांना युतीत घेणार नाही, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. मात्र चांगली चर्चा झाली पाहिजे असं रोहित पवार म्हणतात. त्यामुळे आता याबाबत नेमकं कोण कोणाच्या सोबत येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे काका पुतण्यांमध्ये भेट झाल्याचं पाहायला मिळालंय आणि त्यानंतर आता राजकीय वर्तुळातनं विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्याचंही दिसतंय. चांगला विषय असेल तर चांगली चर्चा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एकीकडे दिली. मात्र त्यावरच आपल्या विरोधात जे लढले त्यांना सोबत घ्यायचं नाही, असं महायुतीत ठरल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये. महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची. त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले आणि आत्ताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही तिन्ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. दरम्यान काका पुतण्यांच्या भेटीवर आमचं लक्ष आहे, असं राऊत म्हणाले. तर अजित पवार आणि शरद पवार हे चाचा भतीजा आहेत, प्रेमानं बोलू शकतात, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. गप्पा मारताना दिसले. प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबर अजितदादा सुद्धा बराच वेळ डायसवर गप्पा मारताना दिसत आहेत. ते 2 पक्ष लवकर एकत्र ते चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात.
त्यांचं काय कोणता मुद्दा आहे, अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत. मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल. आता ते तसंच उत्तर देतील. शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो, बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक. पण आमचं लक्ष आहे. पवार काका पुतण्यांची बंद दाराआड चर्चा झाली असली तरी तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवारांनी शेजारी शेजारी बसणं मात्र टाळलं होतं. वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, मात्र दोघांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं. कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे दोघे एकमेकांशेजारी बसतील का याचीच चर्चा सुरू होती. मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांशेजारी बसणं टाळलंय. अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले होते, मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटलांच्यामुळे नव्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. नावाची पाटी देखील त्यानंतर सरकवण्यात आली आणि बदलण्यात आली, जागा बदलण्यात आली. त्यानंतर बाबासाहेब पाटील मध्ये बसले आणि त्यांच्या बाजूला शरद पवार तर या बाजूला अजित पवार बसल्याचं पाहायला मिळालं. मात्र जयंत पाटील हे अजित पवारांच्या शेजारी बसल्याचं मात्र पाहायला मिळालं. पाटी बदलली, पाटी बदलली वर काय? नावाची पाटी बदलली, साहेबांच्या शेजारी होती ती. कोण? तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पाटी होती. काय ती बदलून होतं पलीकडे तसं घेतली. काही नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमधील राजकीय वैर जगजाहीर आहे. मात्र पुण्यातील एका कार्यक्रमानिमित्त ते एकाच व्यासपीठावर आलेत. विशेष म्हणजे दोघांमध्ये नेमकं कसलं गुप्तगू झालं याबाबत कार्यक्रमात चर्चा रंगली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. भारतीय जनता पक्ष चायना माल आहे, त्यांच्यामुळे ते राजकारणात चायना मालाचा पुरवठा करतात. दुसरीकडे संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा माझा माल आहे, त्याच्यामुळे संजय राऊतांनी कोणाला काय बोलावं त्याला मी काय भाव देत नाही आणि भाव देण्यासारखा तो माणूस पण नाही. अशी एक मागणी केली की भारतरत्न द्यावं बाळासाहेब ठाकरेंना, कसं बघतं या हे बघा, याचा विचार पंतप्रधान करतील, शिंदे साहेब करतील, देवेंद्रजी करतील. तो विचार त्यांना करण्याची गरज नाहीये. त्यांनी जाऊन काँग्रेसची पप्पी घ्यावी. जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे. आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात, वाद पेटली का नुसती फुसकेरे सुटतात, वाजत नाही. भारतीय जनता पक्ष हा चिनी माल आहे, त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा राजकारणामध्ये करत आलेले असतात. पण हिंदू हृदय सम्राटांची जी शिवसेना आहे ती अस्सल शिवसेना ही मातोश्रीत आहे. मातोश्रीतून त्याचं निर्णय होतात. बाकी कोणाला काय करायचं ही तात्पुरती अवस्था आहे. पुढची बातमी सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचं नवं सीसीटीव्ही समोर आलंय. यामध्ये 3 आलिशान गाड्या दिसत आहेत. याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंबामध्ये एका हॉटेलवर जेवण केलं, एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याचंही दिसलं. याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता असंही बोललं जात आहे. ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळेची असल्याचंही समजतंय. 30 डिसेंबरच्या रात्रीत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हे सीसीटीव्ही आहे. बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलोय की मला संशय आलाय आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे. पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत,
सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. दरम्यान खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतलाय. आज त्याच्या जामीन अर्जावर केस न्यायालयामध्ये सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच कराडच्या वकिलांनी जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलाय. खंडणी आणि सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या पोटदुखीच्या त्रासानं त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये उपचारही सुरू आहेत. संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांना पत्र पाठवलंय. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीचे आदेश न्यायालयानं द्यावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. बातमी सैफ अली संदर्भातली. सैफ अली खानवरच्या हल्ल्या प्रकरणात आता एक मोठा ट्विस्ट आलाय. सैफवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुल्ला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी धक्कादायक विधान केलंय. सैफच्या इमारतीच्या CCTV मध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा ABP वृत्तसमूहाशी बोलताना त्यांनी केलाय. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनी धक्कादायक दावा केला, त्यामुळे या स्टोरीमध्ये ट्विस्ट आलाय. CCTV मध्ये दिसणारा संशयित हा मुलगा माझा नाही. ज्याला अटक केली आहे तो माझा मुलगा आहे. CCTV फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा वेगळा आहे. शहजादनं केस कापले तरी मी त्याला ओळखेन. अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांनी हा धक्कादायक दावा केला आहे, त्यामुळे या स्टोरीत ट्विस्ट आलाय. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेतील शरीफुल इस्लाम बांगलादेशी असल्याचा पुरावा साम टीव्हीच्या हाती लागलाय. शरीफुलचं बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सामच्या हाती लागलंय. याच ओळखपत्रावरून शरीफुल बांगलादेशी असल्याची ओळख पटली आहे. शरीफुलच्या मोबाईलमध्ये बांगलादेशी ओळखपत्राची प्रत सापडली होती. पुढच्या बातमीकडे. लाडक्या बहिणींकडून रिकव्हरीबाबत कुठलाही विचार नाही. लाडकी बहीणबाबत अजित पवारांनी हे मोठं विधान केलंय. त्यामुळे रिकव्हरी केली जाणार नाही. मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही, कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलतो. रिकव्हरीचा अजिबात विचार नाही. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेने देखील घेतल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबई पोलिसांनी कामाठीपुऱ्यात कारवाई केली. एका बांगलादेशी महिलेसह 5 जणांना या प्रकरणी अटक झाली आहे. या प्रकरणात एका दलालालाही बेड्या ठोकण्यात आल्या. या महिलेनं भारतात घुसखोरी केली, बनावट कागदपत्रांचा वापर केला, लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतलाय. बांगलादेशच्या या महिलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याचं उघडकीस आलंय. मुंबईच्या कामाठीपुऱ्यातून 5 बांगलादेशींना अटक. अटक केलेल्यांमध्ये एका बांगलादेशी महिलेचाही समावेश. बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती. एजंटकडून बनावट कागदपत्र तयार करून योजनेचा घेतला लाभ. मुंबई पोलिसांनी एजंटलाही ठोकल्या बेड्या. लाभ एका बांगलादेशी महिलेला मिळालाय मुंबईमध्ये. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. परवा सैफवर पण जो हल्ला झाला तो बांगलादेशीच होता. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे. आता बातमी पुण्यात येते, कारण
पुण्यातून एहसान हाफिज शेख या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली आहे. बांगलादेशीकडे बनावट कागदपत्रांचा ढीग सापडलाय. 2004 पासून हा बांगलादेशी पुण्यात मुक्काम करून होता. या घुसखोराकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचे दाखले अशी अनेक बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. बांगलादेशी घुसखोर एहसान शेखला पुण्याच्या स्वारगेटमधून अटक करण्यात आली आहे. 2004 पासून बांगलादेशी घुसखोराचा पुण्यातच मुक्काम होता. 8 पॅन कार्ड, 15 आधार कार्ड, 2 मतदान कार्ड, 3 पासपोर्ट जप्त करण्यात आलेत. शाळा सोडल्याचे 3 दाखले, 8 जन्मदाखले, 9 डेबिट कार्ड जप्त झाली आहेत. पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवैत, कतारच्या चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. त्यामुळे पुण्यातही हा बांगलादेशी घुसखोर पकडण्यात आल्याचं पाहायला मिळतं. सध्या राज्याच्या कानाकोपऱ्यातनं बांगलादेशी नागरिकांना अटक केली जाते किंवा बांगलादेशी नागरिक सापडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून पुण्यात देखील अशीच कारवाई झाल्याचं दिसतंय. बातमी बीडमधून. बीड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाळ यांची वाल्मिक कराडशी बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. सनी आठवले आणि त्याच्या साथीदारावर मकोका अंतर्गत कारवाई होण्याचे संकेत आहे. अशा वेळी बल्लाळ आणि वाल्मिक कराडची क्लिप व्हायरल झाल्यानं चर्चा रंगली आहे. ऑडिओ क्लिप काय आहे पाहूयात. साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय नाही त्या सनीला नका तू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. तुम्हाला काही बोलला होता. त्या आमदाराचं नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे. पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके ओके. ओम नमः. अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी. राजकीय वर्तुळातली बातमी. उद्धव ठाकरे पुढील महिन्यात दिल्लीला जात आहेत. अधिवेशन काळात खासदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता आहे. ठाकरे पुढील महिन्यात दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. याआधी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही ठाकरेंनी दिल्ली दौरा केल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी त्यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतली होती. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत. वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. आता नेमकी ही भेट कशासाठी घेतली आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवार गटाचे आमदार आहेत राजू नवघरे हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले. आणि आता लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. अहमदपूर तालुक्यातल्या ढाळेगाव एकाच वेळी 4200 कोंबड्यांच्या अचानक मृत्यू झाल्याची. या कोंबड्यांचे नमुने पुण्यातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. उदगीरमध्ये बर्ड फ्लूमुळे 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्याचवेळी अचानक 4000 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. 4200 पक्षी हे मृत झालेले आहेत. प्रत्यक्ष पाहणी केली असता थंडी खूप प्रमाणात असल्यामुळे आणि लाईट गेल्यामुळे व त्याला उपचारपणा न मिळाल्यामुळे सर्व पक्षी एकत्रित एकावर एक चढून गुदमरून मेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पक्ष्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेसाठी तपासणीसाठी पाठवलेले आहेत. पक्षी मेले होते त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने खड्डा करून चुना टाकून त्याला विल्हेवाट लावण्याची योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे. यांचा जे पोल्ट्री फार्म आहे या पोल्ट्री फार्म मधले जवळपास 4200 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. आपण जर बघितलं तर मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी या कोंबड्यांचा मृत्यू झाला. हे छोटे छोटे बॉयलर कोंबड्याची पिलं आहेत. अचानक मृत्यू झाल्याने
खळबळ उडाली होती. आणि एकूणच जर पाहिलं तर मागच्या काही दिवसात उदगीर या ठिकाणी देखील 100 ते 150 कावळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या कावळ्यांचे नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते आणि त्यानंतर या नमुन्याचा अहवाल आला आणि बर्ड फ्लूने या कावळ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. आणि त्यानंतर आज या ठिकाणचे जे 4200 कोंबड्याची पिल्ले आहेत ते अचानक मृत्यू झाले आणि त्यानंतर वैद्यकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील या कोंबड्यांचे जे नमुने आहेत ते नमुने आता प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत. मला सांगा काय परिस्थिती आहे, किती कोंबड्याची पिल्ले होते आणि कधी अचानक कधी मिळले ते? हे पहा, मी हा व्यवसाय 15 वर्षापासून भगीरथी पोल्ट्री ॲग्रो या नावाखाली चालवतो. हे 15 जानेवारीला एकंदरीत 4500 पिलं आणली होती. परंतु अचानक जेवढी आम्हाला त्यांची व्यवस्था करायची तेवढी आम्ही टोटली व्यवस्था केली होती. परंतु अचानक हे पिले संध्याकाळच्याला आणि सकाळी असे एकूण 4200 हे मृत झालेले आहेत आणि यासाठी तर बर्ड फ्लूचं शेतकऱ्यांचं टेन्शन आता वाढवलंय. रायगडच्या चिरनेर गावात बर्ड फ्लूचं थैमान पाहायला मिळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 1237 कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात आली. 177 अंडी आणि 270 किलोग्रॅम खाद्य नष्ट करण्यात आलं. उरण तालुक्यातल्या चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांनाही लागण झाली आहे. त्यामुळे चिरनेरमधील चिकनची दुकानं 9 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पुढच्या महत्त्वाच्या बातम्याकडे. ठाण्याच्या कोपरीमध्ये देखील बर्ड फ्लूनं आता शिरकाव केलाय. कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली होती. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या होत्या. तसंच या पथकानं 127 नागरिकांची आरोग्य तपासणी करत 75 जणांचे स्वॅब नमुने घेतले होते. मात्र त्यात काही आढळून आलेलं नाही. आता बातमी पुण्यात येते. पुण्यात हृदयाचा ठरकाप उडवणारी बातमी घडली आहे. पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या तर केलीच आणि तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरही टाकलाय. शिवदास आणि ज्योती गीते खराडीत भाड्याच्या घरात राहत होते. शिवाजीनगर कोर्टात शिवदास स्टेनो म्हणून काम करत होता. मात्र एका परीक्षेत नापास झाल्यानं त्याला कामावरून कमी करण्यात आलं होतं. अभ्यास करून परीक्षा द्या असं पत्नी त्याला वारंवार सांगायची. याच रागातून संतापलेल्या शिवदासने जवळच पडलेली कात्री उचलून पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओही त्यानं बनवला. आपल्या मुलासमोरच त्यानं निर्दयीपणे हत्या केली आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. लक्ष्मी होती माझ्यासाठी, पण ही मला मारायचा प्रयत्न केला हे मला फार उशिरा कळलं. तिच्या लक्षण तर बरोबर नव्हते. शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. नेमकं हे प्रकरण तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खराडीत राहणाऱ्या शिवदास आणि ज्योती गीतेची वारंवार भांडणं होत होती. बुधवारी भांडण झाल्यानंतर शिवदासनं कात्रीनं वार करून पत्नीची हत्या केली. मुलासमोरच हत्या केली आणि नंतर व्हिडिओ बनवून व्हायरलही केला. पत्नी आपली संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पतीला संशय होता. आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाजानं पत्नीची हत्या केल्याचा व्हिडिओ दावा करण्यात आलाय. आणि पुण्यापाठोपाठ तेलंगणातही क्रौर्यानं टोक गाठल्याचं दिसतंय. निवृत्त सैनिकानं बायकोची हत्या केली आहे. हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर ते तलावात टाकले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या गुरुमूर्ती यांनी काही काळ लष्करात काम केलं आणि सध्या कांचनबाग इथं DRDO मध्ये आउटसोर्स सुरक्षा रक्षक म्हणून ते काम करत होते. अदानींसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येते. राज्य सरकारनं अदानींना जणू भूखंड आंदणच देण्याचा धडाकाच लावलाय. कारण
आता अदानी समूहाला राज्य सरकारनं मुलुंडमधल्या मिठागराची सुमारे 58 एकर जागा दिली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आदल्या दिवशीच हा करार करण्यात आला. माहिती अधिकाराखाली हे उघडकीस आलंय. धारावी पुनर्वसनासाठी दिलेल्या या जागेसाठी अदानी समूहानं केंद्र सरकारला 319 कोटी रुपये दिलेत. त्यामुळे धारावीकर आता मुलुंडवासियांचे शेजारी होणार आहेत. बातमी मुंबईत नाही, मुंबईच्या कुर्ल्यात अदानी समूहाविरोधात काँग्रेस पक्षानं आंदोलन केलं. मदर डेअरीची जागा अदानी समूहाला दिल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसलंय. या झटापटीत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मुंबई लोकलमधल्या महिलांच्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ विरार लोकलमधला असल्याचं सांगितलं जात आहे. महिलांच्या डब्यात प्रचंड गर्दी आहे, नीट उभं राहायला जागा नाही. तेवढ्यात एक महिला आणि एका तरुणीमध्ये तुफान हाणामारी सुरू होते. दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटताना दिसतायत. केस ओढून त्या एकमेकींच्या कानाखाली मारतायत. काही प्रवासी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र काही केल्या त्या ऐकत नाही. आणखी इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया सुपरफास्ट. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचं अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करूनही अनुदान मिळत नव्हतं. त्यामुळे अनिल जगतापांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीनं अनुदान द्यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता. अखेर हे अनुदान खात्यात जमा झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यवतमाळमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे पाणलोट 28 जानेवारीला करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी 26 समित्या गठीत केल्या आहेत. बुलढाण्यातील रुग्णालयामध्ये राज्य सरकारच्या संकल्पनेतून आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आलेली. त्यांना नेमून दिलेल्या एजन्सीकडून मानधन दिलं जातं. आता किमान वेतन द्यावं अशी मागणी आरोग्य मित्रांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही मागणी त्वरित मंजूर करा, अन्यथा 12 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशारा देण्यात आला आहे. धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागलाय. पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये 26 जानेवारीला बैठक पार पडणार आहे. विकास कामासाठी समितीकडे आणखी 265 कोटींचा निधी शिल्लक असून यातील किती रकमेला पालकमंत्री मंजुरी देतात याकडे लक्ष लागलंय. यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटलांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. या अविश्वास प्रस्तावासंदर्भात 31 जानेवारीला सभा घेण्यात यावी असे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिलेत. विशेष म्हणजे पाटलांच्या विरोधात 20 पैकी 14 संचालकांनी मोटबांधणी केली आहे. नांदेडमध्ये 2 गावांमधून पैनगंगा नदी वाहतीये. मात्र या नदीवर पूल नसल्यानं नदी पार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. या ठिकाणी पुलास मंजुरी देण्यात आली आहे, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पुलाचं काम रखडलंय. नदी पार करण्यासाठी गावकरी लाकडी तराफ्याच्या साहाय्यानं धोकादायक प्रवास करतायत. वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक गंभीर समस्या ठरतीये. खासगी वाहनाद्वारे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासाची वाहतूक होतीये. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. एका खासगी वाहनामध्ये प्रवाशांना लटकून आणि गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास करतानाच्या प्रकारानं वाहतूक सुरक्षेबाबत मोठा प्रश्न उपस्थित झालाय. अमरावतीमध्ये वीज महावितरण यांच्या वतीनं सर्वत्र स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मीटर रिडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. याच्या विरोधात वीज मीटर रिडिंग आणि बिल वाटप करणारे कामगार 1 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत. संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याची फुटलेली पाईपलाईन 3 दिवस उलटले तरी दुरुस्त झालेली नाही. त्यामुळे पाण्याच्या टंचाईनं शहरवासी त्रस्त झालेत. पाईपलाईनचे जॉईंट बसवण्यासाठी एवढे दिवस लागतात का असा सवाल उपस्थित होतोय. वर्धा जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये एक असलेल्या धाम प्रकल्पाच्या निर्मितीला मोठा कालावधी लोटलाय. या प्रकल्पाच्या वितरिका 40 पेक्षा अधिक वर्षांच्या आहेत. धाम प्रकल्पाच्या धरण तसंच वितरण व्यवस्थेच्या नोंदणी करण्यासाठी तब्बल 252 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या कामठीजवळील एका शेतात 5 मोर आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय पक्षी मोरांच्या मृत्यूनं वनविभाग अलर्ट मोडवर आहे. H1N1 या विषाणूमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होतोय. याच संदर्भात प्रशासनाकडून अलर्ट देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर दिसतोय. त्यातच सध्या नारायण गावात एका बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात पाळीव कुत्र्याच्या जोडीपैकी एका कुत्र्याचा मृत्यू झालाय. कोल्हापुरात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्या ATMच्या डिपॉझिट मशीनमध्ये भरण्याचा प्रयत्न उघडकीस आलाय. नोटा भरणाऱ्या सराफासह 3 पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 500 रुपयांच्या 86 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. लातूर पोलिसांनी खासगी क्लासेस परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन केले. शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे ऑपरेशन केलं गेलं. यात टवाळखोर रोमियोंवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान यापुढेही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा नदी पात्रात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. वाळू उपसा करणाऱ्या 15 बोटी नष्ट केल्या आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील इसरूळ आणि सिंदगाव जहांगीर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील काशीद पार्क जवळील बिगारी कामगारांच्या पत्रा शेड झोपडपट्टीला आग लागून 10 लाख रुपयांची रोख रक्कम पूर्णतः जळून खाक झाली आहे. पत्राशेड झोपडपट्टीला लागलेली आग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आटोक्यात आणली. मात्र या आगीत पत्राशेडमध्ये राहणाऱ्या बिगारी कामगारांचा मोठा आर्थिक नुकसान झालंय. गॅस पाईप बनवणाऱ्या कंपनी गोदामाला आग लागली आहे. पुणे बंगळुरू हायवेवरती कराड गोटे गावालगत ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे. आगीत पाईपलाईनचं साहित्य जळून खाक झालंय. अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकानं सुमारे 50 गाड्यांना धडक दिली आहे. पोलिसांनी पाठलाग करून ट्रेलर चालकाला पकडलंय. या अपघातात सुदैवानं जीवितहानी नाही, पण गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय. भरधाव ट्रेलर रॉंग साईडनं आला आणि गाड्यांना धडक दिली आहे. सांगलीच्या विटा आणि आटपाडीमध्ये घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या 3 अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीनं ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह चोरीचे 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अपघाताचा बनाव करत प्रेयसीने आपल्या काही मित्रांच्या मदतीनं प्रियकराची हत्या केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या घरकुल परिसरामध्ये ही घटना घडली आहे. दारू पिऊन सतत त्रास देत असल्यानं प्रेयसीने हत्या केल्याची माहिती आहे. मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारू तस्करीवर कारवाई केली आहे. गोवा आणि मध्य प्रदेश येथील बनावट दारू जप्त करण्यात आली. बियर, विस्की तसंच दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण 68 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपुरात MBBSचा प्रवेशाचे आमिष दाखवून 2 विद्यार्थिनींना 75 लाखांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या 5 आरोपींविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींनी आणखी काही व्यक्तींची फसवणूक केली असल्याचं त्यांनी पोलिसात संपर्क साधण्याचं आवाहन केलंय. विनोदवीर कपिल शर्मा याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सैफ अली खानवर चाकूहल्ला करण्यात आला. या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला होता. असं असताना आता कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कुटुंबासह जीवे मारण्यात येईल असं धमकावण्यात आलंय. कपिल शर्मा यांच्यासह अभिनेता राजपाल यादव तसंच नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच राजपाल यादवनं मुंबई पोलिसात तक्रार दिली आहे. ईमेलच्या माध्यमातून ही धमकी दिली गेल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस प्रकरणाची सखोल चौकशी करतायत. संभाजीनगरात आता कायद्याचा धाक राहिलेला नाही का असा सवाल निर्माण झालाय. शहरातील मुख्य रस्त्यावर हात सोडून बुलेटवरती स्टंट करणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी केवळ नोटीस बजावून सोडून दिलाय. त्यामुळेच शहरात कुठेही कसाही स्टंट करा आणि दंड भरून मोकळे व्हा असं चित्र दिसतं. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.